रामकृष्ण हरी. आज आहे तुकाराम बीज. तर या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांचे चरित्र आणि महत्त्व या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केलेला पवित्र दिवस. फाल्गुन मध्य द्वितीया या दिवशी ते देहासकट वैकुंठाला गेले अशी वारकरी परंपरेत श्रद्धा आहे. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या संत परंपरेत एक तेजस्वी नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. संकटाच्या डोंगरावर उभं राहूनही ज्यांनी कधी विठ्ठलाचं नाव सोडलं नाही, आज त्यांच्याच अभंगाने लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. आज तुकाराम बीज निमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आणि त्यांच्या विचारांचे आपल्या जीवनातील महत्त्व. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण संत तुकाराम महाराजांचे चरित्र हे केवळ कथा नाही, तर हे जीवन जगण्याचा मार्ग आहे. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावात इसवी सन 1598 किंवा 1608 मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले होते. त्यांचे वडील बोल्लोबा आणि आई कनकाई हे विठ्ठल भक्त होते. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे पंढरपूरच्या यात्रा करणारे एकनिष्ठ भक्त होते. तुकाराम महाराजांचे कुटुंब देहू गावातील प्रतिष्ठित सावकार होते, ज्यांना कर वसुलीचा अधिकारही होता. तुकारामांच्या जीवनात अनेक दुःखे आली. वयाच्या 18व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी भीषण दुष्काळात त्यांची पहिली पत्नी आणि लहान मुलं उपासमारीने मरण पावले. दुसरा विवाह जिजाबाई आवली यांच्याशी झाला, पण त्या कर्कश स्वभावाच्या होत्या. या विपत्तींनी तुकाराम महाराजांचे मन प्रपंचापासून विरक्त झाले. ते देहू जवळच्या भावनाथ पर्वतावर जाऊन विठ्ठल नामस्मरणात रमू लागले. स्वप्नात बाबा चैतन्य नावाच्या संताने त्यांना रामकृष्ण हरी मंत्राची दीक्षा दिली. त्यानंतर तुकाराम महाराजांनी 17 वर्ष जगाला भक्तीचा उपदेश दिला. ते वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत झाले. त्यांनी सुमारे 4500 अभंग रचले, जे तुकाराम गाथा नावाने संग्रहित आहेत. त्यांच्या अभंगामध्ये भक्ती, समता, दया आणि सामाजिक सुधारणांचा आग्रह दिसतो. ते म्हणतात, अभंग म्हणजे विठोबाचे गान, भक्तीचे ते अमृताचे पान. तुकाराम महाराजांनी जातीभेद, धार्मिक दांभिकता आणि सामाजिक अन्यायावर टीका केली. त्यांचा विरोध झाला, पण निंदकही त्यांचे भक्त झाले. ते शिवाजी महाराजांनाही भेटले असल्याच्या दंतकथा आहेत. त्यांचा मृत्यू इसवी सन 1649 किंवा 1650 मध्ये झालेला आहे, जेव्हा ते कीर्तन करताना सदेह वैकुंठाला गेले असा विश्वास आहे. तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला साजरा होतो. या दिवशी तुकाराम महाराजांनी आपल्या शेवटच्या कीर्तनात विठ्ठल नाम घेत सदेह वैकुंठ गमन केले अशी श्रद्धा आहे. बीज म्हणजे द्वितीया तिथी. हा दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक मुक्तीचा प्रतीक आहे. वैकुंठ गमन म्हणजे देहासह विष्णूच्या लोकात जाणे, जे भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहे. हा दिवस भक्तीच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. तुकारामांच्या अभंगाद्वारे विठ्ठल नामस्मरण करून भक्त मुक्ती मिळवू शकतात. आज तुकाराम बीज आहे, तर देहूतील नांदुर्गी वृक्ष या दिवशी हलतो असा विश्वास आहे, जो तुकाराम महाराजांच्या कृपेचे प्रतीक आहे. महाराजांच्या वयाच्या 17व्या वर्षीच त्यांचे पिता श्री बोल्लोबा महाराज
वैकुंठवासी झाले. वयाच्या 18व्या वर्षी वडील बंधू सावजीची पत्नी वारली. त्यानंतर सावजी जे त्याग करून वनांत गेले ते परत आलेच नाहीत. या सर्व आपत्तींना महाराज धीरोदात्तपणे तोंड देत होतेच, पण प्रपंच सावरीत होते. तुकाराम महाराजांच्या ऐन तारुण्यात संपूर्ण महाराष्ट्रावर एक दैवी आपत्ती आली, ती म्हणजे दुष्काळ. शके 1550 पाऊस अतिशय कमी प्रमाणात व 1551 तर अजिबातच पाऊस पडला नाही. अन्नान्न दशेत लोक तडफडून मेले, जनावरे मेली, थोरली पत्नी व मुलगा संताजी हाही मरण पावला. अगोदर माता पिता, नंतर भाऊजई गेली. बंधूचा वियोग, दुष्काळ, पत्नी व पुत्राचे निधन, सावकारकी बसली, सर्व संसारपट उधळून गेले. अशा परिस्थितीत लोकांचे हाल पाहून तुकाराम महाराजांचे संस्कारी मन हळवे बनले. हृदयद्रावक आक्रोशाने सावकारी वृत्ती केव्हाच नष्ट होऊन येतो, हिताचा कळवळा हे संत हृदय विकसित झाले. संपूर्ण ऐहिक जीवनाची आशा निघून गेली. शके 1552 तर अतिवृष्टी होऊन उरले सुरले सर्व नष्ट झाले. आपल्या संसाराचे काय, यापेक्षा जगाच्या संसाराचे काय, याच्याकडून सावकारकीचे काहीही वसूल करायचे नाही. या सर्व गोष्टींचा संकेताचा प्रेरक कोण? या सर्व चिंतनाने उद्विग्न झालेले श्री तुकोबाराय दृश्याच्या पलीकडे असलेल्या अदृश्य ईश्वराची उत्कंठा पाहून त्यांनी देहू सोडली व अज्ञातस्थळी श्री क्षेत्र भामगिरीवर कोणालाही माहीत नव्हता निघून गेले. सर्व बाबतीत उदास होऊन भामचंद्राच्या नदीत दरीत विठ्ठलाचा शोध घेत फिरू लागले. दिव्य शक्तीचा, प्रेरकाचा, सूत्रधाराचा शोध घेत होते. कोण आहे जगनियंता? पाऊस कोण पाडतो? दुष्काळाचा संकेत कोणाचा? ऐहिक जीवनात अंत फक्त मरणातच आहे का? जीवांना प्रेरणा कोण देतो? देव फक्त मंदिरातच आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते शोधू लागले. अशा अवस्थेत 15 दिवस संपले. अन्न पाणी नाही, अंगात सर्प विंचू झोंबण्याची जाण नाही, वाघाने झेप घेतल्याचे भान नाही, फक्त ईश्वराचा ध्यास लागला होता. 15व्या दिवशी संपूर्ण जगतामध्ये नटलेल्या जगदीशाचे चिरंतन ज्ञान झाले. निराकार ईश्वराचा तो साक्षात्कार होता. त्यामुळे महाराज आनंदित झाले. नर नारी बाळे नारायण रूपाने प्रतिचित आले व या दिवसापासून आकाशा एवढा तुका प्रकट झाला. जिजाबाईंनी श्री कान्होबारायास शोध घेण्यास पाठवले. पंचक्रोशीत फिरले, डोंगरदऱ्या शोधल्या, आर्ततेने हाक मारावी. भामगिरीच्या दिशेने गेल्याचे संकेत मिळाल्यावर भामगिरीच्या गुहेत ईश्वर चिंतनात मग्न असलेल्या आनंद मूर्तीचे दर्शन झाले. कडकडून मिठी मारली. वहिनींची मुलांची अवस्था सांगितली. घरी चलावे असा आग्रह धरला. त्यांना काय ठाऊक की आपले बंधू सर्व पाशातून मुक्त झाले आहेत. कान्होबारायांच्या आग्रहाने देहूकडे आले खरे, पण आता लौकिक जीवनाचे आकर्षण नव्हते. पोटासाठी संसार करण्याचा संकुचितपणा राहिला नव्हता. दोघे बंधू इंद्रायणीच्या डोहाजवळ बसले. लोकांना जी कर्जे दिलेली होती ती कर्ज खाते कान्होबारायास आणायला लावली व म्हणाले, जनतेला तारण्यासाठी ही कर्ज खाते बुडवायची. कान्होबा, अरे तरच जनता तरेल. कान्होबाराय म्हणाले, तुम्ही विरक्त झाला आहात, मला संसार आहे. महाराजांनी कान्होबारायाचा भाव जाणून 2 समान भाग केले व आपला भाग स्वार्थ जनहितार्थ डोहात बुडवला. कर्जे वसूल केली तर जनता रसातळाला जाईल. ते पुन्हा उठू शकणार नाहीत. केवढी ही समाज हिताची उत्तुंगता. स्वार्थ ध्यानात न घेता या धनकाने सर्व कर्ज खाते डोहात बुडवून कर्जमुक्त केले.
देशात पहिली कर्जमुक्ती करणारे संत तुकोबाराय हे आहेत. याला म्हणतात खरा समाजवाद. श्री तुकोबारायांच्या कार्याचा हा प्रारंभ बिंदू आहे. ही कृती म्हणजे एक बीज असून तेच पुढे तुकोबारायांच्या जीवित कार्याच्या रूपाने अंकुरले, मोहरले. ही कृतीभोवती महाराजांचे जीवन परिघभूत झाले. महाराजांच्या जीवनातला हा चमत्कार न समजून येणारा महान चमत्कार आहे. ह्या घटनेतून महाराजांचे चरित्र हाती लागते. कर्ज खाते बुडवणे व लोकांना कर्जातून मुक्त करणे, रंजल्या गांजलेल्यांचे दुःख दूर करणे हेच खरे संतत्व होय. काही अलौकिक चमत्कार करून जनतेला फसवणे हे महाराजांच्या दृष्टीने कपट ढोंग आहे. ही कर्ज खाते बुडवून ते घरी परतले आणि अखेरपर्यंत अलिप्त राहिले. भंगलेल्या संसाराचा विचार न करता पांडुरंगाचे भंगलेले मंदिर त्यांचा जीर्णोद्धार केला. कर्मसाम्य दशेवर आलेल्या श्री तुकोबारायांवर अनुग्रह करण्यासाठी चैतन्य संप्रदायी श्री बाबाजी चैतन्य स्वतःहून आले व स्वप्नावस्थेत गंगा स्नानास चाललेल्या श्री तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना रामकृष्ण हरी हा सर्वश्रेष्ठ मंत्र दिला. येणेप्रमाणे गुरुकृपा होऊन महाराज परिपूर्ण झाले. नंतर श्री पांडुरंग व भक्तप्रवर नामदेवराव यांनी स्वप्नामध्ये जागे करून विश्वोद्धारार्थ अभंग रचना करण्यास सांगितले. मग वर्षाकाळीच्या मेघाप्रमाणे अमृताची वाणी वरुषला शुद्ध प्रासादिक वाणीतून प्रसवलेले हे काव्य जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचे तर ठरलेच, पण पंडितांना आश्चर्यजनक वाटू लागले. पंडितांनी अनंत काळचे भारताचे हे शब्दधन आपल्या विद्वत्तेच्या बंधनात कोंडून ठेवले होते. ते ज्ञान श्री तुकोबारायांनी अहमन्य पंडितांना जबरदस्त धक्का देऊन, तुम्ही भारवाही आहात, आम्ही अर्थज्ञाते आहोत, अशा प्रकारे मक्तेदारीतून मुक्त केले. ते भगवंत प्रसादिक ज्ञान, माधुर्ययुक्त रसभरीत ज्ञान सर्व जनतेच्या जिभेवर नाचू खेळू लागले. अबाल वृद्ध, माता भगिनी, शेतकरी, व्यापारी सर्व जनता यात सम्मिलित होऊ लागली. याचा अहंकारी पंडितांवर विपरीत परिणाम झाला. मंबाजी गोसावी सालोसाली यांनी वाघोलीच्या न्यायमूर्ती रामेश्वर शास्त्रीकडे तक्रार केली. त्यांनी प्रत्यक्ष विचारणा केली असता देवाच्या आज्ञेने मी काव्य करतो असे महाराजांनी सांगितले. आम्ही भूदेव सांगतो काव्य करू नका व केलेले अभंग दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात बुडवावे ही आज्ञा केली. ती आज्ञा शिरसावंद्य मानून दगड बांधून ते डोहात बुडवले. वह्या बुडवल्याचा खेद नाही, पण आता अभंग रचना करा सांगणारा देव आता कुठे गेला, कसला देव व कसली तुमची भक्ती आहे. मग देवाविषयीच्या नास्तिकवाद घालून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी व भक्तीचे महत्त्व जनतेच्या व पंडितांच्या लक्षात आणून देण्यासाठी श्री तुकोबारायांनी त्याच डोहाच्या तीरावरील एक शिळेवर अनुष्ठान मांडले. अन्न पाणी वर्ज केले. 13 दिवस महाराजांनी हे निश्चक्र केले. तेव्हा देवाचा धावा केला. 14व्या दिवशी सकाळी भगवान बालवेशांत प्रकट होऊन दर्शन दिले. सद्गदित कंठाने त्यांनी पांडुरंगास मिठी मारली. पांडुरंगाचा साक्षात्कार, प्रकट दर्शन, महाराज आनंदित झाले. पांडुरंगाने दगडासहित तरलेल्या वह्या दाखवल्या. बुडविणाऱ्यांना दृष्टांत दिला. अनुयायी, ग्रामस्थ, विरोधक धावत आले. पाण्यात 13 दिवस सुरक्षित राहिलेले काव्य त्यांनी पाहिले. तेव्हा हे अजरामर काव्य असून आपण महाराजांचा जो छळ केला त्याबद्दल सर्वांना पश्चाताप होऊन सर्वजण महाराजांचे भक्त बनले. रामेश्वर भट्टांनाही प्रचिती आली. अभंग दर्शनात त्याच्या अंगाचा दाह शांत झाला. तोही अनुयायी भक्त बनला. ही सर्व कीर्ती ऐकून विरक्तीचा अनुभव येऊन छत्रपती शिवाजी राजेही भक्त बनले. कीर्तन श्रवणास येऊ लागले. महाराजांनी या सर्व अनुयायांच्या सहकार्याने व अमोघ अमृतवाणीच्या वर्षावाने सर्व समाज ढवळून काढला. भंडारा, भामचंद्र, घोराडा डोंगरावरही एकांतात नामचिंतनात आनंद लुटीत व सर्व रस अनेकांनाही वाटीत होते.
जाळोनी संसार फकीर झालेल्या या महात्म्याची अवस्था समजून धर्ममूर्ती जिजाबाईने महादेव, विठ्ठल, काशी, भागीरथी 4 लेकरांचा सांभाळ करीत श्री तुकोबारायांना असेल त्या डोंगरावर जाऊन शोधून जेवण घालावे व मगच आपण जेवावे अशी पतिसेवा निष्ठेने केली. त्या सेवेने भारावून देवाने तिलाही दर्शन दिले. महाराजांनी स्वतः भक्तिरसाचा आनंद लुटला व जनतेलाही दिला. संत या लोकांत केवळ धर्मासाठी अवतार घेतात व आपले कार्य पूर्ण झाल्यावर कोणताही मोह न धरता निजधामात जातात. केवळ 21 वर्षात आपल्या कीर्तीचा सोहळा भूमंडळी व वैकुंठातही गाजवला. एकनिष्ठ गुरुभक्त निळोबारायांनी श्री तुकोबारायांचे कार्य आरतीमध्ये सुंदर गायले आहे. सर्व प्रपंच रचना भोगून त्यागतो. अनुतापाच्या ज्वालामुखीमध्ये देहबुद्धीचे हवन केले. वैराग्याची निष्ठा प्रकट करून दाखवली. अहंता ममता घालून निज शांतीला वरली. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढवला. विरक्ती व ज्ञानाचा ठेवा उघडवून दाखवला. जगाला उद्धाराकरिता उपाय सुचविला. निंदक दुर्जन यांचा संशय दूर केला. 18 दिवस पाण्यात असलेल्या अभंग वह्या कोरड्या अशा दाखवल्या. अपार काव्य निर्माण केले. कीर्तनाने श्रवणाने जनतेचा उद्धार केला. बालवेशात देवाने दर्शन दिले. विधीचा जनिता आठवून दिला. इतर कशानेही तुटले जात नाही म्हणून तुकाराम नावाने गौरविले. भक्ती ज्ञान व वैराग्याने आगळे असणारे व हरिनाम कीर्तन करून जप तप यज्ञ दान यांना लाजविणारे तुकोबाराय होय. शेवटी प्रयाण काळात देवाने विमान पाठवले असता सर्वांचा निरोप घेऊन कलीच्या कालचक्रात अद्भुत वर्तवीत मानव देह घेऊन निजधामाला जाऊन सर्वांना संतांना संतुष्ट करणारे श्री तुकोबाराय या मानवी शरीरासह गुप्त झाले. आपल्याला तुकाराम महाराजांचे चरित्र कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.